आणि यानंतर वळूया पुढच्या बातमीकडे। बातमी आहे एबीपी माझाच्या इम्पॅक्टची। पिंपरी चिंचवडमधील मोशी दुर्घटनेत मोठी अपडेट समोर आली आहे। पर्यावरण विभागाचे प्रमुख संजय कुलकर्णी, कार्यकारी अभियंता योगेश अल्हाट यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे। एबीपी माझाने ही बातमी सातत्याने लावून धरलेली होती। खरं तर मोठं रेस्क्यू ऑपरेशन देखील या सगळ्यामध्ये सुरू झालेलं होतं आणि ह्या संपूर्ण गोष्टीचा पाठपुरावा करत असताना काही प्रश्न देखील एबीपी माझाने उपस्थित केलेले होते आणि या संबंधीचे प्रश्न उपस्थित झाल्यानंतर आता एक मोठी कारवाई होताना पाहायला मिळते। पिंपरी चिंचवड मोशी दुर्घटनेप्रकरणी पर्यावरण विभागाचे प्रमुख संजय कुलकर्णी आणि कार्यकारी अभियंता योगेश अल्हाट यांचं निलंबन झाल्याचं समजतं आहे। या सगळ्यामध्ये खरं तर हा जो कचरा डेपो आहे याच्या बाजूलाच ही बिल्डिंग होती। 3 मजली ही इमारत कोसळलेली होती। या सगळ्यामध्ये परवान्याचे मुद्दे उपस्थित झालेले होते। याशिवाय अनेक मुद्दे हे उपस्थित करण्यात आलेले होते आणि अनेकांनी देखील या दुर्घटनेमध्ये जीव गमावलेला आहे आणि अशातच आता एक मोठी कारवाई होताना पाहायला मिळते आहे। याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। नाजिम मुल्ले आपल्या सोबत आहे। नाजिम, एक मोठी अपडेट, मोठी कारवाई होताना पाहायला मिळते। ज्या पद्धतीनं मोशी दुर्घटना झाली तेव्हापासून पर्यावरण विभाग लक्ष जे आहे ते त्यांच्यावरती होतं आणि आता महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी पर्यावरण विभागाचे प्रमुख संजय कुलकर्णी यांनी कार्यकारी अभियंता योगेश अल्हाट यांचं 6 महिन्यांसाठी निलंबन केलेलं आहे। जोपर्यंत चौकशी सुरू आहे तोपर्यंत त्यांचा कोणताही हस्तक्षेप या सगळ्या कारवाईमध्ये होऊ नये त्यासाठी ही मोठं पाऊल जे आहे ते या ठिकाणी उचललेलं आहे। त्यांना नोटीस धाडण्यात आलेली होती आणि या नोटिसीचं उत्तर बुधवारी सायंकाळी या ठिकाणी प्राप्त झालं आणि त्यानंतर पुढची मंगळवारी सायंकाळी प्राप्त झालं आणि त्या पुढची पावलं उचलण्यासाठी ही निलंबनाची कारवाई जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे। दुसरीकडे अँथोनी लारा रिन्युएबल एनर्जी कंपनी या कंपनी दोघांवरती गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। त्यातला एकाला अटक आहे, दुसरा जो आरोपी आहे ज्याला आरोपी ठरवण्यात आलेला आहे त्याच्यावरती उपचार सुरू आहे। त्याच्यामुळे त्याचे उपचार झाल्यानंतर त्याच्यावरती पुढची कारवाई जी आहे ती या ठिकाणी होऊ शकते। परंतु यामध्ये कंपनीने जो खुलासा दिलेला आहे त्यांनाही कारणे दाखवा नोटीस देण्यात आलेली होती। तर जो कचरा पडलेला आहे तो बायोमायनिंग करणाऱ्या कंपनीचा हा कचरा आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे त्यांच्यावरती सुद्धा आता कारवाई होणार का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। नाजिम, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा माझाची बातमी म्हणजे इम्पॅक्टची हमी हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय। यासोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली।